जगन्नाथशी बोलावं की नाही? समजा मी त्याला स्वतःहून फोन केला तर त्याला असं वाटेल की तिलोत्तमा आज हरली, हतबल झाली, तिला माझी खूप गरज आहे, त्याचा अहंकार सुखावेल. पण मला जर का माझ्या मनाची शांतता हवी असेल आणि त्या सावलीचा पत्ता जर का कायमचा कट करायचा असेल तर माझा हा स्वाभिमान मला जरासा बाजूला ठेवावा लागेल. असो, काहीतरी मिळवण्यासाठी एक पाऊल मागे घ्यावंच. तिलोत्तमा इतक्या वर्षांनी ही का फोन करते? बोल तिलोत्तमा. माझा नंबर अजूनही तुझ्या फोन मध्ये सेव्ह आहे. मला वाटलं जुन्या आठवणींसोबत तोही डिलीट केला की काय. गरज असल्यावर शत्रूचा नंबर सुद्धा लक्षात ठेवावा लागतो जगन्नाथ. आता हेच घे ना, माझा नंबर सुद्धा तुझ्याकडे सेव्ड आहे ना, त्याशिवाय का तू डायरेक्ट तिलोत्तमा असं म्हणालास? बरं बोल, आज कशी काय आठवण काढली? माझं जरा महत्वाचं काम आहे तुझ्याकडे, तुझ्याशी काहीतरी बोलायचंय जे तुझ्या आणि माझ्या दोघांच्याही आयुष्याशी निगडित आहे. अरे बापरे, प्रत्यक्षात भेटून बोलायचं. पण मी एका मोठ्या कार्यक्रमाच्या गडबडीत अडकलोय. माझी बरीच कामं राहिली. पण आता इतक्या वर्षांनी तू फोन केलायस तर तुला नाही म्हणणं पण बरोबर नाही. तू एक काम कर, माझा जो कार्यक्रम आहे तो संपला की आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊ. नाही नाही, कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीत वगैरे मी अजिबात येणार नाही. आणि मला फक्त तुझ्याशी बोलायचंय एकांतात. मला तिसरं कोणीच नकोय. ती सावली तर अजिबात नको. ठीक आहे, उद्या सावली गुरुकुलात असणार आहे. तू माझ्या घरी येऊन भेट, आपण निवांत बोलू. नाही, उद्या नाही, आज, आजच्या आज मला तुझ्याशी बोलायचंय आणि काय तो सोक्ष मोक्ष लावायचंय. डोक्यात वादळ उठलंय माझ्या. मी निघते माझ्या घरातून, तू पोहोच तुझ्या घरी. आजच भेटायचं आपण. अरे बापरे, एवढी घाई आहे? ठीक आहे, मी आता ऑफिसमधून निघतो, माझ्या घरी भेटू. ओ मॅडम, थांबा थांबा. कोण पाहिजे? काय काम आहे? मला त्या सावली मॅडम आहेत ना, त्यांना भेटायचं. ज्या इथे गाणं शिकवतात, माझं त्यांच्याकडे जरा काम आहे. सावली मॅडम होय? अहो, त्या आत क्लासरूम मध्ये मुलांचा रियाज घेतात. तुम्ही एक काम करा, थोडा वेळ तुम्ही बाहेर बसा. त्यांचं झालं की मी तुम्हाला आवाज देतो. बर? हो, ऐका ना दादा, माझं ना खूप महत्वाचं आणि अर्जंट काम आहे. मी ना पटकन म्हणून लगेच निघेन, डोंट वरी. अहो मॅडम ऐका, अहो तुम्हाला डायरेक्ट आत सोडतो, नोकरी जाईल माझी. तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा, मी बोलतो ना तुम्हाला. थांबा. उचकट वॉचमॅन म्हणलं एवढं पटकन जाऊन लगेच निघते, तरी पण नाही, ऐकत नाही. इथे कुठे बसू मी उन्हात? छी, मरुदत, स्वतःचे पाय दुखवून घेण्यापेक्षा ही साडी खराब झालेली बरी. बसते. बबन, हा सर. माझ्या गुरुकुलाच्या जागेकडे वाकड्या नजरेनं बघितलं ना, तो उभा कापून टाकेन तुला. आणि अशा ठिकाणी गाडीन ना की कोणालाच पत्ता लागणार नाही. मी काय म्हणतो, बापरे, हे आणि मला पण जर इथे आता बघितलं तर त्या दिवशी घरात येऊन जसं राजकुमारचं गळा धरलेलं तसं माझं पण आता गळ्यात दाबून मला मारून टाकेल. नाही 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 नाही, काहीही झालं तरी याला मी दिसता कामा नाही, याला मी दिसता कामा नाही. कळलं? हो सर. ये तुम्ही. राजकुमारला काय धमकी दिलीस? धमकी मी राजकुमारला दिली. काय धमकी दिलीस? राजकुमारला ना गैरसमज करून घेण्याची जुनी खोड आहे. धमकी मी नाही, धमकी त्याने दिली. मी बाप म्हणून फक्त चोख उत्तर दिलं त्याला. राजकुमार माझा मुलगा आहे, तेव्हा तू जर का त्याला धमकी दिलीस तर ती धमकी मला दिल्यासारखी होते, लक्षात ठेव. मग सावली पण माझी मुलगी आहे. तिला जर कोणी आडवं गेलं ना, तर मी काय करू शकतो याचा तुमच्या खानदानाला जराही अजून अंदाज नाही.
आणि मला एवढंही माहिती आहे तू काही फक्त त्याची वकिली करायला इथे आलेली नाहीये, कारण तू तेवढी त्याला किंमतच देत नाहीस, नाही का? काहीतरी वेगळं आहे मनात, त्याबद्दल बोललीस तर बरं होईल. नाही, तू हुशार आधीपासूनच आहेस. बरं झालं तुलाच कळलं. एका प्रश्नाचं उत्तर दे. मी त्या दिवशी गुरुकुलातून गेल्यानंतर तुझी लेक तुझ्याशी काय बोलली? मी तिला सक्त ताकीद देऊन गेले होते, माझ्या सारंगच्या आयुष्यात आणि माझ्या घरात यायचा सुद्धा विचार करायचा नाही. तिचं जर का तसं काही प्लॅनिंग असेल तर माझ्याशी गाठ आहे. तिला तुझ्या घरात पायही ठेवायचं नाही, निश्चिंत राहा. त्या सोन्याच्या पिंजऱ्याची हाव नाही माझ्या लेकीला. ऐकून खूप बरं वाटलं, पण तिच्या डोक्यात जर का असा काही प्लॅन असेल तर मला ते चालणार नाही. मी काय करेन त्याची मला सुद्धा गॅरंटी नाहीये, आणि त्याला जबाबदार मी नसे ना, तू असशील. तेव्हा तुझ्या लेकीला कसं आणि काय समजावून सांगायचंय ते तुझं तू बघ. आपण फक्त प्यादी आहोत केलं तर म्हणा. हे तिच्या मनात आलं ना तर आता तुझी काही मला इथे येऊन धमक्या देतीस ना, हो, उद्या तूच इथे येऊन तिचा हात धरशील आणि तिला आदरानं इथनं घेऊन जाशील. मी आदरानं तुझ्या लेकीला माझ्या घरी घेऊन जाईन. हे या जन्मात काय, पुढल्या 10 जन्मात सुद्धा शक्य नाहीये. ती नाही येणार, माझ्या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही, याची खात्री मी घेईन. बघू